यांच्याकडून 21,000 रुपये, वैभव गायकवाड सर यांच्याकडून 21,000 रुपये, नागभूमी स्पोर्ट्स शिराळा यांच्याकडून 15,000 रुपये, योगेश बिचकर यांच्याकडून 15,000, प्रमोद संतोष लोहार यांच्याकडून 15,000, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर शिराळा यांच्याकडून 15,000, शिवशंकर सोनटक्के सर यांच्याकडून 15,000, संतोष देशपांडे सर यांच्याकडून 11,000, राहुल निकम फौजी यांच्याकडून 11,000, संदीप कदम बाबा यांच्याकडून 11,000, शिवकुमार आवटे सनी यांच्याकडून देखील 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आले. दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी देणगीदार अनेक व्यक्तिमत्व लागलेत. गौरव आणि समीरची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. यास एका बाजूला आपण पाहतोय की के11 कराडचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरोळचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी बॅटिंगसाठी दाखल झाल्या. अर्थातच गौरव आणि त्याच्या साथीने समीरला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिलं अनिल दाजी आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातलं हे तिसरं बॅटर पाहायला मिळते. पहिला बॉल बागफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. त्यानंतर धावा मिळतात पूर्णपणे 4. गौरवच्या पाठ 2 चौकार. स्टेप आउट केला. यावेळेस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन टीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावीवरती ते समाधानी राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती स्वतःच्या कडीला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे चालू आहे. अवे फ्रॉम द बॉडी बॅकफुटला जाऊन फटका पुन्हा एकदा केला गेला. क्षेत्ररक्षक येतात दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या कडीला पाहायला मिळतात. यस 6 धावा धावफलकावरती. स्वीप करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला. पाठीमागे चालला. घोषांकित क्षेत्रामध्ये लेग पॅचच्या स्वरूपात एक धाव मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर A1 क्वालिटीची बिर्याणी देखील इथे उपलब्ध आहे. विकास कोच सर यांच्याकडे ही बिर्याणी अवेलेबल असणार आहे. 7 या आकड्यावरती धावसंख्या 7 ऑन दी बोर्ड. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका लाजवाब केलाय. जबरदस्त फटका. मिनी हेलिकॉप्टर. गौरवच्या बॅटमधून धावा मिळतात 4 चौकार. धावसंख्येचा टोटल मात्र पदार्थ 11 या आकड्यावरती धावसंख्या. स्टेप आउट केला. फटका फसला. विकेट महत्वाची आहे. गौरवचा खेळ संपुष्टात आणण्यासाठी विकेट महत्वाची होती मात्र जेल इथे सोडलाय आणि त्याचबरोबर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. निश्चितच गौरवला जीवनदान दिलंय. चांगला बॅटर आहे आणि त्याला इथे मात्र जीवनदान दिलंय. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा केस संपलाय. 13 या आकड्यावरती धावसंख्या. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 13 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग नको. मैदानाच्या आतपर्यंत वेग घ्यायचा. टीम मीटिंग नको.
विजय आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी विजयांच्या खांद्यावरती दिली जाते. पहिलं षटक 13 धावांचं आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये विजयांना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला, मात्र इथे वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव पिनू उबाळे सरांचा इशारा आला आणि एक्स्ट्रा डावच्या मदतीने धावसंख्येचं टोटल तर मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती. दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू असणार आहे, याची नोंद घ्यायची. बॅकफुटला गेले पॉइंटच्या दिशेने फटका पंच केला. डीपरून प्रोटेक्शन इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. एका डावीवरती इथे समाधान राहावं लागतंय का फंबल झालाय. लगेच दुसऱ्या डावीसाठी कॉल दिला. हजर जबाबीपणा दाखवला फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर पुढे सरसावत आहे. 16 या आकड्यावरती धावसंख्या. 16 ऑन दी बोर्ड. समीर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. 16 या आकड्यावरती धाव फलक. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच विचार केला तर या मॅच मध्ये KK11 कराड संघाला सुरुवात मिळाल्या. आउटसाइड ऑफ स्टंप इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव मिळते. या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावत आहे. 17 या आकड्यावरती धावसंख्या. नो चेक्स साठी तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव मिळते. या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती. स्टार्ट मिळाला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सुरुवात इथे मिळाल्या. विजयला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एका चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा एक्स्ट्रा इथे खर्च केल्या आहेत. 17 या आकड्यावरती धावसंख्या. निश्चितच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. मिस टाइम फटका इथे फसलाय. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला. समीरचा केस संपलाय. समीर बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर जिलानी बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती जिलानी यांना आपण पाहतोय. सतरा धावा धाव फलकावरती. अर्थातच नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी जिलानी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 3 जिलानीला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. त्यावेळेस देखील पुश केलाय. खुश राहिलाय. सिंगल धाव इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चालू. आतापर्यंत 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विचचा प्रयत्न. रिव्हर्सचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. चांगला चेंडू हातायला गेला. अगदी आपण पाहिलं तर दुटी पायाच्या मधून चेंडू पास झाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते.
लोड फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. गौरवच्या बॅटमधून प्लांटेड स्ट्रोक चौकार. बावीस आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. चला खूप वेळ घेतला जातो या इनिंग मध्ये देखील. खूप स्लो चालू आहे हा सामना. स्पीडअप घ्यायचं विनंती असणार आहे बॉलिंग टीम आपल्यासाठी. ऑन साइडला लॉफ्ट केलाय सरळ बॅटने फटका. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. मुख्य व्यासपीठाला सलामी. षटकार गौरवच्या बॅटमधून. गौरवच्या बॅटमधून षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावता 28 आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. पहिला वाईट नंतर 2 त्याच्यानंतर एक डॉट बॉल आहे. एक रिवर्स मारताना डॉट मारला. डॉट केला. 2 आणि 4. यानंतरचा होणारा सामना उमर 11 मिरज संघाच्या विरोधामध्ये ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूरचा संघ. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. चला खूप वेळ घेतला जातोय. शिरो संघ यस प्रभू 11 मिरज संघाच्या विरोधात आपण पाहणार आहोत ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूरचा संघ. दोन्ही टीम्स टॉस साठी यायचंय. प्रणोद आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 राहण्याची जबाबदारी निश्चितच प्रणोदच्या खांद्यावरती ते दिली जाते. तोपर्यंत 28 धावा धाव फलकावरती. 28 ऑन द बोर्ड. लॉस्ट केला ओव्हर पिच बॉल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6. जिलानी शेखच्या बॅटमधून मोठा धमाका. बिग प्लास सिक्सर. स्लॉट मध्ये होता ओव्हर पिच बॉल. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा हा षटकार इथे पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 34 आकड्यावरती. धावा धाव फलकावरती. 34 ऑन द बोर्ड. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फटका आता फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. वॅकेन्स एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि या एका सिंगलच्या मदतीने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय 2 धावांच्या मदतीने. धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतोय. धावसंख्या 36 आकड्यावरती. 36 ऑन द बोर्ड. धावा धाव फलकावरती. 36 ऑन द बोर्ड. 36 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मनगडाच्या साहाय्याने घेण्याचा प्रयत्न. विकेटची संधी. माघारी परतावा लागते. विकेट आली आहे. जिलानी शेखचा केस संपलाय. धक्का क्रमांक 2 इथे बसतोय. जिलानी बॅक टू द पवेलियन.
पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलला चेंडू 1 धावेसाठी या ठिकाणी थोडस मैदानामध्ये स्पीडअप घ्यायचं आहे. वातावरण थोडस ढगाळ झालेलं आहे. पुन्हा एकदा बीट झाला फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या मैदानामध्ये. धावफलक स्थिर. कराड संघाच्या धाव होता ते 38. सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला. या ठिकाणी तिसरा धक्का कराड संघाला. गौरवच्या रूपाने अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी गौरव या ठिकाणी मैदानावर दाखवत होता. तीन ओव्हर समाप्तीनंतर एसपी कराड संघाच्या दावा आहे ते 38. के के कराड संघाच्या दावा आहेत 38. उभा राहून जरा बोला की जरा वेगळं काहीतरी वाटायला पाहिजे का. गोरांच्या बाजूने फिरा. बॉलर नेम अमित. कदीर नॉन स्ट्राईकला कदीर. स्ट्राईक वरती असेल समीर. डाव्या इष्टवरून डायरेक्ट स्थिरावला विकेट कीपरच्या हातामध्ये सत्यजित. स्ट्राईक वरती सत्यजित. आता मात्र उभ्या बॅटने खेळलेलाय आणि झेल बाद. अनिल याच्या हातामध्ये स्थिरावला. नवीन फलंदाज येतोय सत्यजितची जागा घेण्यासाठी अनिरुद्ध. अनिरुद्ध. चला सामना थोडा स्पीडअप घ्या. पंच 20 मिनिटात 4 षटकं पहिली संपली पाहिजेत. के स्पोर्ट्स कराड. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. मोठा पटका खेळू शकले नाहीत. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र कदीर. गेली 23 वर्ष झालं ही टुर्नामेंट चालू आहे. त्या 23 वर्षात 20 वर्ष हा खेळाडू या मैदानावरती या टुर्नामेंट मध्ये खेळताना दिसतो. कदीर चप्पा चप्पा जानता है इस ग्राउंड के बारे में. 6 रन.
धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढवते 45. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करायचं आहे. ईश्वरपूर विरुद्ध मिराज. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे, आपली उपस्थिती दाखवायची आहे. चला काय झालं बॉलला? चला सामना स्पीडअप करा सर, पाऊण तास लेट आहे आज आपण. लाईनमन सूचना आहे, विनंती आहे, बाहेर गेलेले बॉल कृपया पटकन आतमध्ये द्या. पुढचा चेंडू सामना करेल कदीर. स्लोअर पद्धतीचा पॉइंटच्या दिशेने टोलवला आहे, पाहूया. सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या 49. सांगितल्याप्रमाणे कदीर दरवर्षी दर टुर्नामेंटला आपली उपस्थिती दाखवतो. हा संघ कराडचे दोन्ही संघ, तरी तिसरा संघ आज इथं उपलब्ध नाही. आणि डोक्यावरून वन भाव सीमा रेषा पार. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 53. इस्लामपूर संघाचं हार्दिक स्वागत. दिग्विजय जाधव उर्फ डीजे इथं उपस्थित. मिरज संघ 5 षटकाचा सामना आहे, स्पीडअप घ्या. यानंतर होणारे सर्व सामने 4 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे सर्व संघाने आणि कर्णधारांनी, कारण पाऊण तास आपण लेट चालू आहे. अभि सुतार नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा षटक खेडेड कडून मारा करेल. स्लोअर पद्धतीचा पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. जेवढ्या स्पीड मध्ये हात फिरवला त्याच्या निम्म्या स्पीड मध्ये चेंडू रिलीज केला. अनिरुद्ध झेल बाद. स्ट्राइक वर कदीरला यायचं होतं, कारण कदीर आता एक नेट विकेटच्या बाहेरचा नो चेक करायचं चाललंय का? ओके, पंचांच्याकडून रिव्ह्यू आलेला आहे. आउट. OUT आउट. नवीन फलंदाज अवी. अनिरुद्धची जागा घेण्यासाठी अवी. कदीर मात्र नॉन स्ट्राईक एंड वरतीच आहे. शेवटचे 4 चेंडूंचा सामना बाकी आहे. पहिल्या इनिंग मधील सुरू असलेला सामना KK स्पोर्ट्स कराड वर्सेस शिरोळ. शिरोळ संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि कराड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. आता मात्र हवाई टोला, उत्तुंग षटकार. अभिच्या बॅटमधून आल्या आल्या एक मोठा फटका 6 धावेसाठी. चला चेंडू द्या. ओके, धन्यवाद. कृपया क्षेत्ररक्षकांना सूचना आहे, ग्राउंड सोडून तुम्ही बाहेर जाऊ नका. शिराळचे प्रेक्षक दर्दे आहेत, बाहेरील चेंडू लगेच आत येतात.
आता मात्र फसवलं विकेटचा पतन. कदीर मात्र नॉन स्ट्राईक इंटवर. न्यू बॅट्समन, चला स्पीडअप घ्या. रोहित, नवीन फलंदाज मैदानात. रोहित, आबीची जागा घेण्यासाठी रोहित. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तीन चेंडूत 14 धाव जमवून कदीर नॉन स्ट्राईक एंडवरतीच आहे. शेवटचा हाणामारीचा षटक, परंतु चांगला कमबॅक अभियाचा. एक मोठा पटका जरूर काढला त्यानं, परंतु 2 मोठे धक्के दिले कराड संघाला. रोहित स्ट्राईक वरती असेल. रोहित सामना करेल अभियाचा. पुन्हा एकदा स्लोअर मध्ये चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो बघायला मिळाला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 60. एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना, यात काही शंका नाही. हा, कदीरला चेंडू समजला नाही. एकसष्ट धावांची आवश्यकता असेल. चला, कराड संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना ईश्वरपूर वर्सेस मिरज. ईश्वरपूर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मिरज संघ लास्ट कॉल असेल मिरज संघाला. आणि प्रेक्षकांना सूचना आहेत, रोडवरती ज्या गाड्या लागल्यात कृपया त्या काढायच्या आहेत. पुढे कॉलनीमध्ये पार्किंग व्यवस्था आहे. मैदानाच्या श्रीराम कॉलनीच्या साईडला पार्किंग व्यवस्था आहे, तिकडे गाड्या पार्किंग करायच्या आहेत. रोडवरती जेवढ्या गाड्या आहेत, 4 व्हीलर कोणाच्या आहे? चला स्पीडअप घ्या. पंच, क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिरोळ बॅट्समन पाठवून द्या. चला बॉल द्या. चला सामना स्पीडअप. हा, बॉल घ्या. नवीन बॉल आलेला आहे आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कराड संघ. दिला बॉलच सर. शिरोळ स्पॉट. शिरोळ फलंदाज लावून द्या. आणि पुढील सामन्याचा टॉस होतोय. टॉस विन बाय मिरज. चला लवकर मॅच चालू करून घ्यायचा. पंच, टायमिंग लावा. टायमिंग लावा. बॅट्समन, चला बॅट्समन बॅटिंग बॅटर पाठवून द्यायचा आहे. शिरोळ संघ टॉस झालेला आहे यानंतरच्या सामन्याचा. मिरज संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रभू 11 मिरज. कृपया सर्व संघांना सूचना असेल, 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये पाहिजे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची दक्षता घ्यायची. 12वा खेळाडू हा कंपल्सरी इथं पाहिजे.
कारण का तर प्रत्येक खेळाडूचे डिटेल्स इथं असणं महत्वाचं आहे. वैयक्तिक बक्षीस इथं सर्व प्रकारची वैयक्तिक बक्षीस ही दिली जातात आणि त्यासाठी 12वा खेळाडू असणं खूप गरजेचं आहे. याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. धन्यवाद. थँक्यू सो मच सुहास सर. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतो. अर्थातच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 7 धावा बनवल्या, 61 धावांचं आव्हान ठेवलं. चला थोडासा वेग घ्यायचा. हा सामना खूप वेळ चाललाय, याची नोंद घ्यायची. खूप वेळ हा सामना चाललेला आहे. पहिला षटक मोबिलला आपण पाहतोय, वेगात हाताला पाठीमागे रोहितला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 29 मध्ये 61 ची आवश्यकता, 29 चेंडू आणि 61 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती अमितला आपण पाहतोय. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक येतात, रनआउटची संधी. पैकी थोडीशी वाईट झाली तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्येला इथे श्री गणेश झालाय, खाते इथे उघडलाय. एक धाव फलकावरती, पहिली धाव फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं, मिस टाइम आहे. फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत. वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडलाय. त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. उत्कर्षच्या बॅटमधून चौकार. यावेळेस देखील आपण पाहिलं तर बॅटवरती तितकासा चांगला संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. लॉफ्ट केला, एक्स्ट्रा बसला. फटकाला जवाब. धावा मिळतात त्या 4. उत्कर्षच्या बॅटमधून आणखी एक चौकार. पुन्हा एकदा फटका इथे मोठा केला. क्षेत्ररक्षक आहेत, त्याला हुलकावणी दिली आहे. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत धावा किती मिळतात देखील पाहणं गरजेचं आहे. धावा किती, रनआउटची संधी आणि इथे काय करते मैदानाच्या आतपर्यंत. धावा किती मिळत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, निश्चितच रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवावी लागते. मोय सिच्युएशन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. विकेट आली आहे.
अमितनंच मारला होता कसली एक पण रन नाही हॅलो यस एकही रन मिळणार नाही या दरम्यान षटक क्रमांक षटक क्रमांक पहिले ते संपले 10 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस नाही त्यासाठी म्हणा यस त्याचबरोबर आणि एक महत्वाची सूचना असणारा पंचांचा निर्णय येईपर्यंत तर चौकार किंवा षटकार दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव फलकावरती आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 11 या आकड्यावरती 11 ऑन दी बोर्ड. त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये जोडला गेला आणि या प्रेक्षक वर्गांसाठी देखील एक मेजबानी असणाऱ्या आता विकास कोच सर यांच्याकडून देखील क्वालिटी बिर्याणी पाहायला मिळणार आहे. त्यांच्याकडे देखील कोणत्याही खेळाडूला जर कोणत्या खेळाडू किंवा प्रेक्षकाला जर बिर्याणीची चव घ्यायची असेल तर विकास कोच सर यांच्याशी संपर्क साधायचा. एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने 12 या आकड्यावरती धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक खुशखबर असणार आहे. आता आपण पाहिलं तर शिरा क्रिकेटपटूंसाठी खुशखबर अर्थातच एक धाव आली अभिजित सोनटक्के सर यांच्याकडून. उन्हाळी लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिर असणार आहे 20 मार्च ते 5 एप्रिल रोजी लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण शिबिर असणार आहे. वळवला बॉल टप्पा पडला बाहेरच्या दिशेला काटा बदलला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. बोटांची जादू इथे पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं या बॉलने डॉट बॉल आलाय. खोलवा डब्याचा बॉल ऑन साईडला टर्न केला रनआउटची संधी क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या वारंवार डॉट बॉल बॅक टू बॅकचे डॉट बॉल आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर इथे दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले फटका जबरदस्त केला धावा मिळतात पूर्णपणे 6. अनिलचा बॅट पडून मोठा धमाका हवाई हल्ला षटकार जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. 6 धाव्यांची मोहर लगावली ती आपण पाहिलं तर बॅकफुटला जात असताना वेट पाठीमागे ट्रान्सफर केलं. एका चेंडूचा काही शिल्लक आहे ऑन दी टूचा फटका लगावला आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येचं टोटल मात्र आपण पाहिलं तर 19 आकड्यावरती आतमध्ये आला. यावेळी 7ल्या दिशेला आला डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 संपलाय. 19 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे. अर्थातच 18 मध्ये आवश्यकता 42 धावांची 18 चेंडू आणि 42 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. अमर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न यष्टांच्या पाठीमागे जबरदस्त झेल पकडलाय. विकेट मिळते माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 उत्कर्षचा केस संपलाय. उत्कर्ष बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि दाखल झालेत. हा सामना खूप वेळ घेतला. या सामन्याने थोडासा वेग घ्यायचा. अजून यानंतर खूप सामने बाकी आहे, त्याची नोंद घ्यायची. वातावरण देखील थोडस ढगाळ झालंय, त्यामुळे थोडासा वेग घ्यायचा. लोड फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागते. धावसंख्येचा टोटल 20 या आकड्यावरती. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 15 मध्ये 41 आवश्यकता. 20 धावा धाव फलकावरती. एकवीस धावा धाव फलकावरती. 21 ऑन द बोर्ड. बादशी खडा पाठीमागे चाललाय. घोषंकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. स्विंग अॅडमी सीते डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची संख्या मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. 22 या आकड्यावरती धाव फलक. 22 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. कौतुकास्पद कामगिरी या षटकामध्ये केले. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा फटका केलाय. रनआउटची संधी. चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. फेकी चुकीची झाली आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने असंख्येचं टोटल आता मात्र 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 23 धावा धाव फलकावरती. 12 मध्ये 38 ची गरज. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. ऑन साइडला इथे टर्न केलं जाते. दरम्यान एक सिंगल धाव धाव फलकावरती. कोलवाडापाचा बॉल सरळ बाटने पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला. प्रोटेक्शन डीप मधून येते. सिंगल कंप्लीट झाली आहे. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच 25 या आकड्यावरती. तयार करायला हवे. कसं तयार करणार?
वाल्याकडून बनवून बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. धावसंख्या आता मात्र 37 या आकड्यावरती. जिलानी शेखच्या विरोधात इथे आक्रमकता दाखवली जाते. निश्चितच आता मात्र समीकरण बदलल्या. 8 मध्ये 24 आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असणार आहे. यावेळेस देखील फटका केलाय आणि या चेंडूवरती धावा किती मिळतात या षटकाराला. बॅक टू बॅकचे 3 षटकार आणि त्याचबरोबर नो चेक साठी तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. हृदयाची धडधड वाढले, हृदयाचे ठोके वाढलेत, कारण हा चेंडू जर नो असेल तर संधी निश्चितच फलंदाजाकडे असणार आहे. यास इथे पाहिलं तर 9+6 7 धावांचा जॅकपॉट ऍड होतोय. म्हणजेच काय धावसंख्या 44 या आकड्यावरती. समीकरण आता बदललंय. 8 चेंडू आणि आवश्यकता 17 धावांची आहे. 8 मध्ये 17ची गरज या षटकाराने, या 3 षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये फुंकर घातले. बॅक टू बॅकचे 3 षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतपर्यंत अनिलने पूर्ण केली. संघ अडचणीमध्ये होता, पिछाडीवरती होता. तिथे येऊन अनिलने सांगितलंय, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कई लोग हजारों बार गिरे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9+6 7 धावा जॅकपॉट. 8 मध्ये 17ची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 17ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. तर मात्र मॅच मध्ये रंगत येत चालल्या, रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल आडवा बॅटने इथे मात्र आपण पाहिलं तर मिस टाईम आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 7-17चं समीकरण. येणारे 7 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. हृदयाची धडधड वाढली आहे, हृदयाचे ठोके इथे वाढले आहेत. आता कोणता संघ जिंकणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिरो की करार की शिरो. पुढचा बॉल यावेळेस देखील वळवला बॉलला. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. षटक क्रमांक 4 संपलाय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 17ची गरज. गोलंदाजी मार्क वरती कादिरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी कादिरच्या खांद्यावरती. ते मात्र आपण पाहिलं तर आता रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. समीकरण इथे बदललंय. जिंकण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या 5 चेंडू आणि 17 धावांची. अभिचा काही संपलाय. अभि बॅक टू द पवेलियन. 5 मध्ये 17ची आवश्यकता. पाच चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर फिरोज बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. पाठीमागे गोशांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव फलकावरती. 22च्या स्वरूपात एक डिक्लेअर आणि या डिक्लेअरच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र जाऊन पोहोचतोय 45 आकड्यावरती. 4-16ची गरज आहे. 4 चेंडू आणि 16ची आवश्यकता.
हो लोड फुल टॉस बॉल यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे देखील स्विंग मिस डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे कोणता संघ जिंकणार कोणता संघ विजयावरती शिक्कामोर्तब करणार अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून दूर ठेवला वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावत आहे वाईटच्या स्वरूपात व्हाईट चेक साठी तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते यस इट्स व्हाईट बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली समीकरण आता बदललंय 3 मध्ये 15ची आवश्यकता आहे 3 चेंडू आणि 15ची गरज इथून पुढे असणार आहे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर यावेळेस मोठा फटका वा 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 क्या बात है जबरदस्त श्लोक अनिलच्या बॅटवरून आसमानी टोला षटकार या सामना संपलेला नाहीये कारण मैदानाच्या आतपर्यंत अनिलने सांगितलंय मी अजून जिंकलेलो नाहीये 2 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे जबरदस्त बॅटिंग केली आहे अनिलचं कौतुक इथे करावं लागेल निश्चितच आपण पाहिलं तर संघ अडचणीमध्ये होता आणि संघ अडचणीमध्ये असताना देखील या खेळाडूने महत्वाच्या क्षणी महत्वाची खेळी केली आहे 2 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे 2 मध्ये 9ची गरज बाटची कडा पाठीमागे चालला क्षेत्ररक्षक येत आहे सिंगल कंप्लीट झाली आहे दुसरीचा कॉल दिलाय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर एकच धाव फलकावरती येत मात्र स्ट्राईक देखील रोटेट होते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 53 या आकड्यावरती 1 चेंडू आणि 8ची आवश्यकता 1 मध्ये 8ची गरज 8 चेंडू जर कुठेतरी खराब हाताला तर संधी असू शकते शिरो संघासाठी पाहिजे पण एक वाईट जर टाकलं प्रेशर यस इट्स अ फेअर डिलिव्हरी दरम्यान 1 मध्ये 8ची आवश्यकता 1 चेंडू आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये हा चेंडू जर एक्स्ट्रा हाताला तर संधी फलंदाजांसाठी असू शकते मात्र हा चेंडू दीर्घाव हाताला तर निश्चितच आपण पाहिलं तर विजय निश्चित केला जाऊ शकतोय 1 मध्ये 8ची आवश्यकता आहे स्ट्रायकिंग एंड वरती अर्थातच फिरोजला आपण पाहतोय मिरज संघ आपला निर्णय गोलंदाजीचा निर्णय घेतला ऑन साइडला टर्न केलाय विजयावरती शिक्कामोर्तब झालाय विजय इथे निश्चित केला जातोय सामना जिंकलाय अर्थातच KK11 कराड संघाने फक्त आणि फक्त 3 धावांनी विजय मिळवलाय एकदा जोरदार टाळ्या अनिल साठी होऊन जाऊ द्या 194च्या स्ट्राईक रेटने 17 चेंडू आणि 33 धावांची हिराबाद खेळी केली आहे अनिलच्या झुंजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो यस त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना मिरज स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत अर्थातच ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूरचा संघ नाणेफेक जिंकलाय मिरज संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय ईश्वरपूर संघाला
यानंतरचा होणारा सामना प्रभू 11 मिरज संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत अर्थातच ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूरचा संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं. प्रभू 11